वसमत शहरातील आरोग्य सेवेत महत्त्वाची भर घालत मातोश्री हॉस्पिटल नर्सिंग मॅटर्निटी होमचे नव्या ठिकाणी भव्य स्थलांतर करण्यात आले असून याचा शुभारंभ सोहळा 5 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता वसमतचे लोकप्रिय आमदार माननीय राजूभैया नवघरे यांच्या हस्ते पार पडला। यावेळी पूज्य भदंतपैया बोधी थेरो, सौभाग्यवती लताताई लोकडे व इतर मान्यवर उपस्थित होते। हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर अजय एस लोकडे हे अनुभवी स्त्रीरोग तज्ज्ञ असून त्यांनी हजारो यशस्वी प्रसूती व शस्त्रक्रिया केल्या आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली वसमत आणि परिसरातील महिलांना आधुनिक व विश्वासार्ह आरोग्य सेवा मिळणार आहे। हॉस्पिटलचे नवीन ठिकाण न्यू डॉक्टर लेन, मंगळवार बाजार, देसाई हॉस्पिटलच्या बाजूला वसमत येथे असून अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। या सोहळ्यात अनेक मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित असून शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम पार पडला त्याबद्दल डॉक्टर लोकडे सरप्रा मॅडम यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले। सर्वप्रथम आज मातोश्री हॉस्पिटल यांचं स्थलांतर नवीन जागेमध्ये झालेलं आहे, त्यामुळे सर्वांच्या वसमतच्या सर्व जनतेतर्फे मी डॉक्टर लोकडे सरांना पुढील हार्दिक शुभेच्छा देतो। सर्वप्रथम डॉक्टर अजय लोकडे साहेब मनापासून एप्रिल 2026 रोजी मातोश्री हॉस्पिटलचं जे काही आम्ही स्वप्न पाहिलेलं होतं की 5 वर्षापूर्वी आम्ही मातोश्री हॉस्पिटल गवळी मारुती मंदिर येथे चालू केलेलं होतं, मात्र त्या ठिकाणी जे काही आहे ज्या परिस्थितीत जे उपलब्ध होतं त्या पद्धतीत आम्ही आजपर्यंत तिथे सेवा दिलेली आहे। 5 वर्षाच्या प्रयत्नानंतर खूप तडजोड करून हे हॉस्पिटल उभारलेलं आहे आणि आम्हाला असं वाटत होतं की हे मॅटर्निटी आणि नर्सिंग होम आहे, तर गरोदर माता जे आहे जे किंवा कुठले ऑपरेशन्स आहेत या ठिकाणी आम्ही लोकांना चांगल्या ॲम्बियन्समध्ये हे सगळ्या पुरवल्या जाव्यात अशी एक आमची इच्छा होते। वसमतमध्ये आता सध्या आपण जे काही हॉस्पिटल केलेलं आहे हे स्त्रियांसाठीचं 20 बेडचं एकमेव असं सुसज्ज हॉस्पिटल आहे, ज्या ठिकाणी प्रत्येक मातेला आपण ते जे म्हणतील, नातेवाईक जसे म्हणतील तशा सुविधा उपलब्ध आहेत। AC रूम म्हटलं AC रूम, नॉन AC म्हटलं नॉन AC रूम, ज्या पद्धतीनं त्यांना सुविधा पाहिजे त्या पद्धतीचं आपण इथं उपलब्ध केलेलं आहे। त्याच्यानंतर सर्व ऑपरेशन्स इथं होतील, नॉर्मल डिलिव्हरी पण होतील आणि जे काही बऱ्याचशा तक्रारी असतात लेडीजच्या ते सुद्धा आम्ही इथं हे करणार आहेत आणि बरेच वेळेस नॉर्मल डिलिव्हरीसाठी प्रयत्न करत नाही असं बरेच लोकांचं म्हणणं होतं, मात्र आता या ठिकाणी आता आम्ही इथं स्वतःच राहणार आहेत, तर 24 तास जोपर्यंत तिला त्रास सहन होईल तोपर्यंत आम्ही देणार, किंवा जर ज्यांना वेदना रहित प्रसूतीचा एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये त्यांना त्रास न होता आपण प्रसूती करू शकतो, हे सुद्धा आपण इथं केलेलं आहे। दुर्बिणीचे ऑपरेशन सुद्धा आपण इथं करणार आहे। त्याच्यानंतर आपण बरेच वेळेस हे अवघड ऑपरेशन जसे कॅन्सरचे ऑपरेशन्स असतात ते सुद्धा आपण जे लेडीजचे जे काही पिशवीचे गर्भपिशवीचे कॅन्सर जे आहेत ते सुद्धा आपण या स्तरावर करणार आहेत। कालांतरानं काही दिवसामध्येच आपण हे पूर्ण हॉस्पिटल लोकांना सुविधा व्हाव्यात, पैसे लागू नयेत या हिशोबाने काही कालावधीमध्येच हे हॉस्पिटल सुद्धा कॅशलेस करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि लवकरच ते होईल। त्याच्यानंतर आपल्या इथे सोनोग्राफीची व्यवस्था सुद्धा काही कालावधीमध्ये आम्ही चालू करणार आहे आणि हे सर्व सुविधा कॅशलेस करण्याचा आमचा विचार आहे, जेणेकरून कुठल्याही रुग्णाला आर्थिक बुर्धन पडू नये याचा आमचा प्रयत्न आहे। आणि जे मला काम ज्याच्यात माझी डिग्री आहे, मी तज्ज्ञ आहे, तेच काम मी माझ्या हॉस्पिटलमध्ये करणार आणि जे मी माझी फॅकल्टी सोडून मी दुसरं काम करणार। कसं आहे की आता शासनानं आपल्याकडे HPV लसीकरण केलेलं आहे। बरेच वेळेस काय असते पिशवीचं कर्करोग होण्याची शक्यता असतो, बऱ्याच असं आता यूट्यूबवर्स आणि बाकीच्या रील्स पण झालेत की HPV लसीकरण करू नका म्हणून त्याचे बरेचसे चुकीचे काही संदेश आपल्या समाजामध्ये पसरलेले आहेत। माझं सर्वांना आव्हान आहे की HPV लसीकरण जर केलं तर हे गर्भपिशवीचे ऑपरेशन सुद्धा होणार नाही।